नमस्कार मित्रांनो, जीवन एकदम चॅनलवरती तुमचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आज होणार आहे मऊ मैदान आणि 26 जानेवारीच्या निमित्त मैदान होणार होता. तो आज 25 तारखेला होणार आहे. तर अनेक नामवंत नंदी देखील आलेले आहेत. तर मित्रांनो, चिर्ले गावातून पण आपले नामवंत नंदी आलेले आहेत. तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि अनेक सारे बैल तुम्हाला या चॅनलवरती पाहायला भेटतील. तर नक्कीच बघा. प्रथमतः आपण आता देवाचं दर्शन घेणार आहोत. आपला मेहरबान तो देखील आलेला आहे, त्याचं दर्शन घेऊ आणि त्याच्यानंतर महबूबचं दर्शन घेऊ आपण. तर चला, आणि बरीच मंडळी आहेत ती देखील दाखवतो तुम्हाला. बघा, बघू शकता समोर आपला देव म्हणजे मेहरबान देखील आलेला आहे. मित्रांनो, देव का बोलतो याला, कारण की याच्यामध्ये खूप सारी क्षमता आहे आणि आपल्याला याच्याकडून खूप अपेक्षा आहे आणि नेहमीच अपेक्षानुसार तो यश प्राप्त करून असतं. आणि आज देखील आलेला आहे. आणि मागच्या वर्षी याच मैदानावरती एक चांगली पण शर्यत केली होती. तेव्हा वासरूने दात लावला होता आणि तेव्हा 7-8 पक्षाच्या म्हणजे सोबत पळाला होता. आणि आज देखील एक शर्यतीची अपेक्षा आहे त्याच्याकडून. आणि ते बघा, ज्ञानदादा साहेब ते पण आले. नमस्कार दादा. तर आज मागच्या वर्षासारखंच या वर्षी पण तुम्ही आलेले आहेत, तर कसं वाटतंय? हे पारंपरिक आणि आपलं गावचं मैदान बोलत आपल्या शेवटी येणंच आहे शेवटी इथे. तर आज बघतोय आपले सर्व मंडळी आहे. तर काय बोलणार? काय मंडळीत आपले असतात कायमस्वरूपी. आता एक शर्यत महबूब शर्यत जमलेली आहे. समजलं आपल्याला. आता काना शेट गेले तिकडं स्टेजवरती मेहरबान नाव द्यायला गेले. ओके. तर देवाकडून काय अपेक्षा आहे? गुलाल प्राप्त, बस बाकी काही नाही. तर समाधान आमचं. तर आज आपले शेट येणार आहेत का, दीपक शेट? हो, 100%. ओके, ठीक आहे. तुम्हाला शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. आज तुमचे दोन्ही पण नंदी गुलालामध्ये राहू. ठीक आहे, धन्यवाद. दादासा सर्व टीम आणि इकडे बसल्यात दादासा आले बघा. महबूबचं पण दर्शन घेतलेलं आहे आणि तुम्हाला दिसत असेल बघा आलेला इथेशी. मित्रांनो, फायनली आपण देवाचं दर्शन घेतलेलं आहे, मेहरबानचा, आणि महबूबचं पण दर्शन घेतलेलं आहे. मित्रांनो, मेहरबानला आपण देव का मानतो, कारण की त्याच्याकडे मी म्हणजे अपेक्षा आणि झलक त्याच्यामध्ये पाहिल्यात. मला माहिती आहे की हा नंदी अनेक मैदान गाजवेल येणारे सीझनमध्ये आणि आता पण गाजवेलच. तर चला, बाकीचे नंदी पण शूट करू आणि तुम्हाला दाखवतो. ज्या आपण व्हिडिओ शूट केलेले आहे थोड्याफार, म्हणजे क्लिप वगैरे घेतल्या छोट्या मोठ्या, ते तुम्हाला म्हणजे मी आता टाकणार नाही. कारण की त्याचं कारण म्हणजे शर्यत झाल्यानंतरच टाकू, कारण की आपल्या मुलं कोणाच्यावरती नाव वगैरे फिरला नाही पाहिजे, कारण की आपल्याला दोष नको. त्यासाठी मी नंतर व्हिडिओ टाकते. चला, बघत राहा. मित्रांनो, बघा, बघू शकतात बघा, देखणे रुपयाचा आणि बघा गोल्डन, व्हाईट गोल्डन बघू शकतात. तुम्हाला दिसत असेल नंदी. बघा, कोटारीकरांचा सोन्या देखील आले, बघू शकतात, तो देखील आलाय. आणि आजचा म्हणजे रूप बघितला म्हणजे देखणं रूप आहे, एकदम सजून आलेलं आहे. आणि तुम्हाला दाखवतो बघा, स्पेशली त्याच्या अंगावरती बघा तिरंगा वगैरे काढलेला आहे. म्हणजे उद्या 26 जानेवारी आहे, तर त्याच्या निमित्तच सजावट केलेली आहे आणि बैल पण खूप छान दिसते. आणि आपल्या चॅनल करून त्याला शुभेच्छा असतील. आणि इकडे राहुलला आहे बघा, राहुलला पण आलेला आहे. एकदाच बघा, आदईकरांचा मिर्जा तो देखील आलेला आहे बघा. आणि याची शर्यत पण जमलेली तुम्हाला पाहायला भेटेल, रेशिके बिंजोड. मित्रांनो, बघा, बघू शकतात बघा, हा पण नंदी आहे आलेला आहे पडगे गावावरून. आणि मागे पण आपण बाईट घेतली होती, तेव्हा ही पोरं होती बाईटमध्ये, आपल्या वासराची घेतली होती, महाकालची बाईट मनीष शेटने दिली होती. तर रायफल पण आलेलं आहे मित्रांनो आज. बघू शकतात, एक आशा आणि अपेक्षा आहे याच्याकडून आज पण चांगली बिनजोर खेळायची आणि जिंकायची, ते पण आलेले आहेत. तर तुम्हाला दाखवतो आलेली MIDC वजीर देखील आले आहे, बघू शकतात मऊ मैदानावरती. आणि दादाच आहेत बघा. मित्रांनो, बघा, शेलूकरांचा बजरंग तो देखील आलेला आहे. आणि इथे जी बघूया दादासाहेब. दादा नमस्कार. नमस्कार. आज बघा ना, तुमचा बैल पण आला होता बजरंग,
आणि आज शर्यतीच्या अपेक्षेने तुम्ही आले होते. हो तर कसं काय दादा? काय नाही, होईल, पायरा झालेला आहे. ओके. पलताना दिसेल गाडी. तर बघा ना, हा नंदी आहे ना खूप चर्चेत आहे आणि टॉपच्या शर्ती करतात. तर आज पण त्याच अपेक्षेने तुम्ही आलेले आहेत. तर कुठेतरी बोलतात ना, मऊ मैदान बोललात तर एक मोठा रान आहे आणि तिथे पळायची सर्वांची इच्छा असते आणि चांगला म्हणजे नियोजन आयोजन असते. हो हो, चांगला नियोजन आहे. मऊ फाटी एकदम लांब पल्ल्याची आहे. फाटी पळायला चांगली आहे, फाटी सुंदर आहे. त्या आशाने आम्ही पण लांबून आलेलो आहेत. तर कसं वाटतं दादा, तुमच्याकडे पण मैदानं होतात आणि पनवेल भागामध्ये किंवा कल्याण भागामध्ये पण मैदानं होतात. तर बघा ना, आज मऊ मैदान आहे आणि उद्या देसाईचा 26 जानेवारीचा हिंद केसरी मैदान बोलतात मुंबईमधील. तर कसं काय दादा? उद्या देसाईचं हिंदकेसरी मैदान आहे. उद्या सोमवार असल्या कारणाने आम्हाला बैल पळवायचा नव्हता, म्हणून आम्ही आज बैल घेऊन आलो. बरोबर आहे. ओके, शुभेच्छा देतो तुम्हाला. जास्त वेळ घेणार नाही. बघा मित्रांनो, बॉडीवरती नंबर पण आहे 3715 आणि मालक आहेत बघू शकतात आणि सर्व मंडळी त्यांची. शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर आले होतो तर थोडीशी बैला पण शूट करतोय. आलेली बैल तो देखील आलेला आहे. तर दादा काय आज नियोजन? शर्यत जमलेली आहे. जमलेली आहे का? अच्छा, व्हॉट्सअपच्या द्वारे मित्रांनो शर्यत जमलेली आहे, बघायला भेटेल. किती वाजता आले? आत्ता जस्ट आलाय. हो का? तर आज वजीर आणि कोण आहे दुसरं म्हणजे घरचा? सोबत मायब्या पळाल वलप पेनचा. ओके. चारही बैल सांगून शर्यत जमलेली. तर आज तुमच्या बैला किती आणल्यात? म्हणजे एक दोन आहेत, किती आहेत? दोन आहेत. एक वासरू आहे. वासरू आहे का? वासरू. वासरू तो का? दुसरं काय? अच्छा. बघा मित्रांनो, बॉडीवरती नंबर पण आहे 3715 आणि मालक आहेत बघू शकतात आणि सर्व मंडळी त्यांची. शुभेच्छा तुम्हाला आणि तुमचा वेळ दिल्याबद्दल धन्यवाद. तर इथं बघा मित्रांनो दादा आहे. दादा काय नाव? रुद्रमडी. कुठनं आला? उसाटली. उसकणे. अच्छा, तर आपला नंदी आहे जो बॉडीवरती नंबर आहे 5036. तर काय नाव आहे त्याचं? रायबा. मित्रांनो बघा, रायबा देखील आला आहे उसकण्याचा आणि टॉपचा हत्यार आहे. आदत वयामध्ये खूप गाड्या ह्यांनी ठोकलेल्या आहेत, म्हणजे शर्यत केलेले आहेत. तो देखील आला आहे रायबा. करांचा निशान देखील आला आहे. तर कसं काय आज? शर्यत जमली. तर बघा तुम्हाला एक चांगली लढत बघायला भेटेल. सोशल मीडियाच्या द्वारे शर्यत जमलेली आहे. निशान देखील आला आहे. शुभेच्छा. आणि पण आहे त्यांची पोरं. मित्रांनो बघा, एक बघू शकता हा नंदी देखील आले, तुम्हाला बघायला भेटेल थोडीशी इन्फॉर्मेशन. चला, इथे गाडा मालक आहेत, त्यांच्याशी संवाद साधू आपण. दादा बैलाचं नाव काय? शंभू. शंभू. कुठनं आले दादा? सोबत ना. सोमटनावर. एकच आणलं आहे का आज? हा एकच आहे. ओके. तर कसं काय नियोजन आहे आज? आज नाव फिरवतात. ओके. शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो बघा, सोमाटणेकरांचा शंभू देखील आले, बघू शकतात. तुम्हाला दाखवलंच आहे मी तसं. एक काय नाव आहे भाई याचा? शंभू. याचं नाव पण शंभू आहे बघा मित्रांनो. आता जस्ट आपण शूट केली एक, तो पण शंभू होता आणि यो पण शंभू होता. आता यो शंभू कुठला आहे बघूया. शंभू हा कांब्याचा आहे. कांब्याचा? कल्याण. अच्छा, कल्याणावरून आले दादा. तर दादा, विशेष म्हणजे तुम्ही मऊ मैदानाला आले, काय कारण नक्की म्हणजे? काय नाही, आता 2-3 दिवस आम्ही आराम घेतला होता, म्हणून आज मोचा अड्डा आहे म्हणून आम्ही मोला अड्ड्या शर्तीला आलो. ओके. तर कसं वाटलं इथे? खूप छान आहे. बघू आता मैदान कसं पुढे कसं होतंय, काय टायमिंग आहे, त्याच्यामुळे आम्ही खेळू शकतो. कोण कोण आले दादा? आम्ही सगळे ग्रुपच आलाय. आमचा ग्रुप आहे, तो ग्रुप आला. तर आज एक बैल आहे, किती बैल आहेत? आम्ही एकच घेऊन आलो. ओके, चालेल. शुभेच्छा देतो तुम्हाला. स्टॉप होते का व्हिडिओ? रायबा. रायबा घाबरतो. खेडूकपारचा काय नाव आहे? गुर्जा. मित्रांनो बघा, खेडूकपाऱ्यावरून गुर्जा देखील आले, बघू शकतात. तर त्यांची तयारी चालू आहे. जरा सावली वलीची सोय करतात.
आलेत आपले आता मऊमध्ये आणि त्यांच्यासोबत बघा हे काका आहेत, दादा आहेत, ते भाऊ आहेत. त्याच्या जवळ नको येऊ. हो हो, कोलीकोपरचा शंकर आहे आणि भाऊ सांगतात की ह्याच्या जवळ जाऊ नको कारण की फुल ॲग्रेसिव्ह आहे आणि फुल गरम आहे. बघा भाऊचं आलेलं दाखवतो बघा. हे बघा भाऊ, त्यांच्यासोबत बघा कोण कोण आलेत. मित्रांनो बघा आलेली नंद तुम्हाला दाखवतो बघा. हे बघा 3 नंदी धावलेले आहेत आणि टेम्पो बघू शकतात बघा. कुमार अधिक श्रीनाथ तसेच एकनाथ शेठ भोपी सुकापूर यांची गाडी देखील आली इथे आणि त्यांचे नंदी आहेत. मित्रांनो बघा हा नंदी तुम्हाला दिसत असेल बघा. शाहीर बलमा ग्रुप यांचा बलमा तो शाहीर आलेला आहे मित्रांनो. तर बघू शकतात मऊ मैदानावरती आणि हे दादा आहेत बघा. दादा नमस्कार. तर आज मऊ मैदान होत आहे तर काय आहे शाहीरचं नियोजन काय आहे? मित्र आता माझ्या बैल आहे शिरूचा अच्छा, पायरा आहे. शिरू बायला दिला पायरा. ओके, शुभेच्छा आहेत तुम्हाला मग. तर बघा मित्रांनो तुम्हाला दिसेलच जोडी शिरूबाईच्या नंदी सोबत पलताना आणि पायरा वगैरे आहे. आणि व्हिडिओ आपण संध्याकाळीच अपलोड करतो कारण की पैरे तुटावं ना म्हणून किंवा कुठला प्रॉब्लेम नाही म्हणून. दादा पण आले, कायम सपोर्ट असतो त्यांचा आपल्याला. शुभेच्छा आहेत दादा तुम्हाला. चल मित्रांनो बघा कर्जत बीडवरून आनंदी आलाय. हे दादा आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. तर आज नंदी घेऊन आल्यात, त्याचं नाव सांगा ना. हा बैल सिकंदर आहे, ओके. बीड कर्जतकरांचा. तर आज कसं काय नियोजन आहे? नियोजन गाडी बॅनरवर जमलेली आहे. ओके. आता थोड्या जोरात गाडी आम्ही काढू बैलाला. तर किती वाजता पोचले इथे? आम्हाला झाला आता अर्धा तास झाला पोहोचून इकडे. ओके. आणि बाकी कोण कोण आले? बाकी आपली सगळं मित्रमंडळी आहे. ओके ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. धन्यवाद. हरिग्रामकरांचा जागवार देखील आले बघू शकतात आणि त्याच्यासोबत मला तर वाटतं आनंदी आहे बघा. 4,500 म्हणजे 4500 आणि ते बघा दादाच आहेत आपल्या गावातला. 41-42 हा नंदी देखील आले बघू शकता तुम्ही. आणि तुम्हीच सांगा कमेंट करून कोणता नंदी. तर हा देखील आलेला आहे बघा. बघा ह्यो पण नंदी चालले. भाऊ कुठला नंदी आहे? वजीर. वजीर चाललाय बघा. हे कुठला वजीर यो? अच्छा 41-42 कुठला भाऊ? राणा. मित्रांनो राणाचा बोपरकरांचा राणा तो देखील आलाय बघा. नमस्कार मित्रांनो, आज आलेलं आहे मऊ मैदानावरती आणि भेटलेले आपल्याला प्रसिद्ध गाडा मालक दादा. दादा नमस्कार. प्रथम तर पुन्हा एकदा तुमचा परिचय द्या ना आम्हाला. म्हणजे काय नाव आहे तुमचं? माझं नाव हर्षद आहे. हर्षद. तर आपला पोलीस आलेला आहे आणि पोलीस आणि त्याच्यासोबत हा एक नंदी आहे. त्याचं नाव काय बरं? त्याचं नशीब. नशीब. घरचीच गाडी आहे म्हणजे घरची गाडी. तर बघा ना अनेक पायऱ्यामध्ये पण पळतोय आपला पोलीस. तर ह्या वेळेला आशा आणि अपेक्षा असेल त्याच्याकडून. तर आता आपला बिंजोरला नाव आहे. तर नाही जमली तर आपण कोणत्या तरी फिरू. बरोबर. म्हणजे हमेशा बिंजोरलाच असतं तुमचं नाव. हमेशा बिंजोरलाच असतं. तर बघा ना आज खूप सारी मंडळी आहे. काय बोलता? खूप सारी मंडळी सोबतच असतात आमच्या. गुलाल असो या नसो सगळी सोबतच असतात आमच्या पोरा. बरोबर आहे दादा. कुठेतरी बोलतात ना यश भेटो या ना भेटो पण साथ खूप गरजेचे असतं आणि साथीशिवाय काहीच नाही. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा देतो. धन्यवाद. आणि तुम्ही वेळ दिल्याबद्दल तुमचं मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुमचे सॉरी बैला आराम करत होते आणि माझ्या मुलं कुठेतरी उठले. चला बघा बघा मित्रांनो पोलीस पण आलेला आहे आणि त्यांचा नंदी पण आहे दाखवलेला आहे तुम्हाला. मित्रांनो बघा आल्या बघा कोणाची म्हणजे आपल्याला भेट झालेली. राणा सर्व नंदी आलेले आहेत सर्व दावणीचे बघा. तुम्हाला दाखवतो बघा. बघा दादांचे चालू आहे जरा पहिला वगैरे बांधतात.
मित्रांनो बघा पालेकरांचा बादल तो देखील आलेला आहे, बघू शकतात मऊ मैदानावरती. ब्लॅक टायगर आहे का नाही मित्रांनो, कसा आहे रंगरूप. मला वाटतं मित्रांनो बरेच दिवसातनं नंदी दिसतोय, कारण की लास्ट टाइम चिंचवलीला आपण शूट घेतली होती तेव्हा तुम्हाला तर माहीत आहे कोणासोबत पळाला, DSPची सिट्टी होती, सिट्टी सोबत पळाला होता. आणि एकदम शेवटी शर्यत झाली होती, ते तुम्हाला माहिती नसेल तर आपल्या चॅनेलवर जाऊन बघा ही शर्यत. काय तुफानी स्पीड लागला होता या जोडीला. बघा मित्रांनो मऊ मैदानावरती भेटलं बघा दादाचा. दादा नमस्कार. काय बैलाची नाव आहेत आणि आपलं नाव काय? माझं नाव आशिष दर्शन ढवले, बैलाचं नाव गणे. एक शर्यत जमली आमची आणि एक जमवायची. गाण्या हा कुठला आहे? शिवकर शिवकरचा. म्हणजे जवळच आलेत तुम्ही? बाजूलाच गाव आहे आमचं, हम्म. घरचीच पाठी आहे त्याची. घरचीच पाठी. तर आशा आणि अपेक्षा असेलच आज. हां तर काय वाटतं? आहे बैल बऱ्याच दिवसातनं बैल निघला, 2 आठवडा बैल पल्ला नव्हता आमचा. मागच्या मैदानाला पण जमली नाही शर्यत, तर या मैदानाला आता एक जमले, पुढची जमवायची. तर मला तर वाटतं हा मैदान एका वर्षानंतर होत आहे, कसं वाटतंय? मऊच्या मैदानाला येऊन चांगली गती लावते, त्या अंदाजाने आम्ही शर्यत बघू कसं होतं. तर आवाज येईल म्हणतो वाटतं, कारण की गावाची अख्खी पब्लिक असतं आमच्या, गणेशवाडी रास पब्लिक असते. कसं काय म्हणजे सीझन कसा गेलाय याचा? नाही बैल आता महिनाच झाले कारले बाहेर, 3 गुलाल झालं, 2 परलं गुलाल आमचं. ओके ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा देतो. तर आलो भाऊ आज काय नाव काय याचं? निशान. कुठला निशान आहे? इथं बघा कोणकरांचा निशान देखील आलाय. तर कसं काय आज? ओके जमले का व्हॉट्सअपच्या द्वारे? तर बघा तुम्हाला एक चांगली लढत बघायला भेटेल. सोशल मीडियाच्या द्वारे शर्यत जमलेली आहे, निशान देखील आलाय. शुभेच्छा. आणि पण आहे त्यांची पोरं. काय नाव भाऊ तुझं? सायराज. साईराज. आपण कुठून आलं? शिवकरशी. शिवकरवरून. तर बैलाचं नाव काय? जुलिया. जुल्या. च्या वेगळ्या पद्धतीचं नाव ऐकतं जुल्या. यो नाव कसं काय चॉईस केलं? म्हणजे पप्पाही ठेवला? अच्छा. तर दुसऱ्या बैलाचं नाव काय आपल्या? काशी. काशी. तर कसं काय आज शर्तीचा विषय? 2 शर्यत जमले ते. दोन्ही पण जमल्यात? इथं जमवल्यात का घरीच म्हणजे व्हॉट्सअपला? व्हॉट्सअपला. ओके बघा मित्रांनो 2 शर्ती जमल्यात. काशी आणि जुल्या पण आलेला आहे शिवकर गावातून, आणि त्यांना आपण शुभेच्छा देतो. शिवकरचा गाणं आणि काशी पडणार आहे. म्हणजे गावचा साथ पालणार आहे. ठीक आहे, तुम्हाला शुभेच्छा देतो. मालक आहेत बघा, ते पण आलेले आहेत, तुम्हाला दिसत असतील. चल ते सांगतील मालक लोक, तर इथं आहेत मित्रांनो. बघा हा नंदी आहे, बघू शकता. नमस्कार. नमस्कार. तर आज नंदीला घेऊन आलात, त्याची प्रथम तर आम्हाला ओळख सांगा आणि आपलं नाव काय? साईगावचा सुंदर आहे, जय भजेश्वर प्रसन्न साईगाव या नावाने गाडी पळते. माझं नाव केशव भोपी. ओके, म्हणजे तुम्ही पण भोपी, आम्ही पण भोपी, म्हणजे भावबंदच झाले. तर कसं काय पाहता आज? बघा ना जवळच मैदान आहे, कसं वाटतंय? छान वाटतं, चांगलं वाटतं मला. मैदान कसा भरलाय? म्हणजे तुम्ही गेलो तर खूप भरलं आहे, बरेच वर्ष नाही झालं ना, खूप मजा. आणि हे पण आहेत काका. तुमचं नाव काय काका? मनीष भोपी. मनीष भोपी. धन्यवाद. मित्रांनो बघा नंदी चालले बघू शकतात बघा. मित्रांनो बघा खांदेगावचा तेजा तो देखील आलेला आहे, बघू शकतात बघा. कसा आहे बघा, शांत होता पण आता या दादांनी थोडंसं गरम केलं त्याला. आणि इथं इकडे बघ भाई, नको परत सरकव जा आला बघ.
आणि दादासा भेटल्यात. जरा जाणून घेऊया, तुम्ही ओळखत पण असतील या नंदीला आणि जरासा थोडंसं परिचय घेऊया. दादा नमस्कार. नमस्कार. तर आपलं पहिल्यांदा परिचय सांगा हर्ष बिंदास पाटील. आपल्याला. सागर नवीन पाटील. तर आज बघा ना बिच्चूला घेऊन आलेत. तर काय सांगाल बिच्चूविषयी, म्हणजे कसं काय नियोजन आहे आज? नियोजन चांगलं आहे. तर म्हणजे वर्षातनं म्हणता वाटतं पहिलंच मैदान आहे आणि मैदान बघलं तर एकदम अतिशय उत्कृष्ट प्रमाणे भरलेलं आहे. तर आज तुमचा पण बिच्चू आलेला आहे या मैदानाला, म्हणजे शोभा वाढवलेली कुठेतरी आयोजनाची. मैदान चांगलं आहे, एकदम भारी आहे मैदान. टोटली आपले म्हणजे संदीप भाई माली यांची बैल किती आलेले आहेत, म्हणजे नंदी आज बैल 3 आणलेले आहेत. 3. अजून 2 बैलांची इन्फॉर्मेशन थोडं सांगा, म्हणजे काय काय नाव आहेत? छोटा राणा आहे, पिस्तूल आहे, ओके. बिच्चू आहे. तर आज म्हणजे कशा प्रकारे म्हणजे शर्ती असतील, म्हणजे आज माझं नाव दिलेलं आहे आपण. चं नाव दिलेत का? ठीक आहे. तुमचं म्हणजे जास्त विचारत नाही माझे, कारण की कसं तुमच्यावरती पण प्रेशर असतात किंवा म्हणजे शर्यत व्हायचे असतं, त्याच्यामुळं जास्त न प्रश्न विचारत शॉर्टकटमध्ये मुलाखत घेतलेली मित्रांनो यांच्याकडून. यांना शुभेच्छा देतो तिन्ही नंदींना. धन्यवाद दादा. खूप तुमचा मोठा मन दाखवून आपल्यासारख्या एक छोट्या यूट्यूबरला सहकार्य केलं त्याच्याबद्दल मनपूर्वक तुमचं म्हणजे धन्यवाद व्यक्त करतो. मित्रांनो बघा बघू शकतात शेठ लोक आहेत, जरा जाणून घेऊया. नंदी पण आहे त्यांचा. शेठ नमस्कार. काय नाव आपलं? महेश शिंदे. महेश शिंदे. साहेब तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा ना, आता नुकतंच बोलले नाशिकवरून आलेले, एवढ्या लांबून प्रवास आलेला आहे. तर बैलाविषयी काय वाटते, म्हणजे काय नाव आहे त्याचं, जरा आम्हाला पण काय? नाशिकचा पक्षा. मित्रांनो बघा ही टॅम्पो आहे, ही सरकार बालाजी ग्रुप नावडे पनवेल त्यांच्या नावाने पळत आहे आणि हा त्यांचा नंदी आहे, म्हणजे त्यांच्या नावासाठी आले. दादा कसं काय आज मग नियोजन नियोजन चालू, नाव देईल, अजून काही जोड नाही. अच्छा नाव दिलेलं आहे. ओके चालेल. शुभेच्छा देतो. तुमचा वेळ नाही घेत कारण की शर्तीचं नियोजन आहे, त्याच्यामुळं जास्त प्रश्न नाही विचारत. धन्यवाद. तुला पण घेतो भाई, टेन्शन नको. ब्लॉगमध्ये बघा आपले जो मित्रांनो नंदी कोणाचं एक कमेंट करून नक्की सांगा आपल्याला. मित्रांनो बघा आज पण बघा मानाच्या मैदानामध्ये साहेबराव धुंद्रेकरांचा तो गुलालचा मानकरी आहे आणि त्याच्यासोबत बघू शकतात बघा आपला आहे पिस्तूल आदेकरांचा, तो देखील गुलालामध्ये. आणि मागच्या वर्षी पण मला वाटते गुलालामध्ये होता इथेशी आणि यावर्षी पण आहे. बघा शेड बघा, इथं शेट आहेत. शेट अभिनंदन. मित्रांनो बघा गुलालामध्ये राहिलेल्या गाड्या दाखवतो बघा. आज पण इथं गाडी गुलालामध्ये बघूया. भाऊ कुठली बैल आहेत? तलेगावची. एवढे लांबून आल्यात? हो तरी घालायला अंतर तर भरपूरच आहे ना. बैलांचं नाव सांगा ना. पण त्याचा सुंदरच. कशी गाडी झाली अंतरात? मानाच्या मैदानावरती गुलाल घ्यायचा कसं वाटतं? ओके चालेल. शुभेच्छा तुम्हाला. आहे छोटासा तेव्हा मित्रांनो, हे पण जोडी गुलालामध्ये आहेत. इकडं बघ बैलांची नाव काय आहेत? कुठल्या गावचा आहे? शोकरचा. म्हणजे जवळच मैदान आहे कुठेतरी, म्हणजे फायदेशीर झाला. कसं वाटतं दादा घरच्या मैदानावर गुलाल झाल्यावर? चांगलं वाटतंय, बऱ्याच दिवसानंतर गुलाल भेटलो. कुठल्या साईडची पळाली गाडी? उजव्या साईडची. स्पीड कसा लागला? चांगला स्पीड होता. आणि गाडीवरती ड्रायव्हर कोण होता? जितेश ड्रायव्हर. म्हणजे विषयच गंभीर आहे. ठीक आहे, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो छोटे म्हणजे अशा बायटी घेतो, म्हणजे दाखवतो तुम्हाला गुलालामध्ये आहेत. तर बरं भाई मित्रांनो बघा भाऊस आहे आपला, बघूया भाऊसाची गाडी पण गुलालामध्ये. कसा वाटतं जरा बघूया. दादा नमस्कार.
आज बघा ना मौच्या मैदानावरती गुलालाचा हकदार झाले, तर कसं वाटते आनंद? आज आनंद झाला. हा. तर किती दिवस बैल बॅग फुटला होता. हम्म. जेव्हा भाऊ एक शब्द बैल दिला, एक माणूस बोलला तर तुम्हाला बैल ना देऊ, तुम्ही अजून एक मुंबईला बैल एकदा पलवा तो बैल देऊ. अच्छा. काही दिला नाही, त्यांना शोधत होता अख्ख्या अड्ड्यात, ते भेटलं नाही. त्यांना चांगलं दाखवलं असतात काय लक्ष आहे. तर बघा ना लक्ष आज गुलालामध्ये आणि भाऊंनी कुठेतरी तुम्हाला साथ दिली. परतीच्या गाली जेव्हा माणूस कामी येतं तेव्हा कुठेतरी बोलतात ना चांगलंच म्हणजे नियोजन असतं. नियोजन आपला सुजल शिंदे आलवाला नियोजन करून दिलं. त्याने का? तर गाडी कशी काय जमली होती आज? गाडी आज अड्ड्यात आलो, हा. जमवली. गाडी एकलाच जमली होती, ते सांगतात 2 ला कर असं या झालं. तर या मैदानावरती गुलाल झाल्यावर बोलतात ना एक मोठा गुलाल, काय बोलाल? मोठा गुलालच झाला, गुलालच पाहिजे होता, गुलालासाठी जातो होता. आणि रानाबद्दल काय बोलणार? रान आज बोलतं रान आहे ना आज म्हणजे मैदान पाटी खूप चांगली होती, कारण की पहिलाच मैदान होता सीझनचा. कुठेतरी म्हणजे बोलतात ना कडक रान किंवा चांगली माती, त्याच्यामुळं बैलांना पण पळायला चांगलं असतं. नाही, पाटी एक नंबर आहे, पाटीचा काही विषय नाही. नियोजन पण मस्त होता आज, त्याचा काही विषय नव्हता. असं वाटलं नव्हतं की म्हणजे एवढा मैदान होईल, पण अपेक्षेनुसार तुमच्या गाडा मालकासारखे साथ देतात, त्याच्यामुळे कुठेतरी एक शोभा वाढतंय मैदानाची. हो ते तर आहेच, कारण उद्या 26 जानेवारी आहे आणि सोमवार आहे, त्याच्यामुळे कोण सोमवारी बैला पलवत नाही. त्याच्यामुळे आपल्या मुंबईची गाड्या मला इकडे आहे. बरोबर आहे. तर गाडी तुमच्यानुसार कशा प्रकारे स्पीड लागला आणि कसा वाटलं म्हणजे कसा? स्पीड होता गाडी, कालशीच आम्ही 2 चक्र टाकून निघलो होतो. हम्म. अरे कालचं 2 येऊन 500 तर खाली टाकूनच निघलो. बघा ना टाकून गेलो तर गेलो. बोलतात खालून जर आपल्याला स्पीड भेटली ना किंवा उडी भेटली तर नक्कीच शर्यत जिंकतो. हा ते आहेच, कारण सुट्टी मेकरवर चांगला डिपेंड आहे. आता मी स्वतः सुट्टी मेकर झालोय. सुट्टी बैल कोणच्याच हातात नाही देत. अच्छा. मी आता स्वतः बैल म्हणजे एक बोलतात ना स्वतः जर सुट्टी मेकर असल्यावर फिकरच करायची गरज नसतं. तर सुटली मित्रांनो बघा 25 तारखेच्या निमित्त मैदानामध्ये कोण कोण पळालेला ते दाखवतो बघा. हो काय नाव? नारपलीकरांचा बलमा. आणि यो कोण आहे? तर चांगलं नियोजन होतं आज. मित्रांनो बघा आतिश पाटील यांचा सुंदर आणि नारपलीकरांचा बलमा आज गुलालाचा हकदार झालेला आहे. आणि बघा त्यांना कसं कसं वाटतंय विचारू जरा. तर दादा बघा ना आतिश पाटील दादांच्या सुंदर सोबत पहिरा कसा काय घडून आला आज? तर गाडी कशा प्रकारे पळाली दादा? सुंदर पळाली. बलमा कोणत्या साईडची होता? पब्लिकने डावी साईडची पळाला आणि हा आतून होता. गाडीला स्पीड कसा लागला? ड्रायव्हर कोण होता आज? अच्छा ते होते. आणि सुट्टीला चक्कर नमस्कार. ओके. तर मानाच्या मैदानामध्ये गुलालाचा म्हणजे एक वेगळाच आनंद असतो. मित्रांनो बघा आलेली बैला आणि जिंकलेली गुलालामध्ये राहिलेली बैला दाखवतो बघा. हे बघा कसा आहे. मित्रांनो बघा बैला आता चाललेत खाली असते भाऊंची बैला पण चाललेत बघा. मित्रांनो बघा दादा आहेत जरा जाणकार व्यक्ती आहेत. दादा नमस्कार. नमस्कार. ओळख सांगा ना तुमची. माझी ओळख वडगाव, मुक्काम वडगाव, तालुका खालापूर, जिल्हा रायगड. ओके. तर आज गाडी गुलालामध्ये संतोष टोंबे वडगाव. अच्छा. सरपंच साहेब आज बघा ना तुमचे दोन्ही बैला गुलालामध्ये आहेत, कसं वाटतं? एकदम आनंद वाटतोय. तर आज तयार करूनच आले होते का आज घरातून? तयारी इथंच होती. हो हो माहिती आहे मला. सलग 12 गोल आले. तुम्ही बोलल्याप्रमाणे बघा तुम्ही नेहमीच येता इकडं आणि त्या दिवस पण 2 गुलाल केले होते, आज पण गुलाल झाला. एक बोलतात ना नियोजन परफेक्ट आहे तुमचं. नियोजन चांगलं आहे. आमचे सगळी पोरं येतं पाठी, त्यांचं नियोजन चांगलं आहे. आमचा
ड्रायव्हर सुनील गडगे याचं चांगलं नियोजन आहे. हाच नियोजन सगळा बघतो. दादा कशी गाडी हाकलली तुम्ही आज? गाडी एक नंबर, आपलं टेन्शनच नाही. कशी हाकला गाडी कसला जोडला होते. तर ड्रायव्हरच्या हातामध्ये एक बोलतात ना गुलाल द्यायचं असतं आणि तुम्ही ड्रायव्हरच्या हातातच सगळा दिलाय. बरोबर आहे. आणि सरपंच साहेबांचा तुमच्यावरती विश्वास असतो आणि कुठेतरी तुम्ही विश्वासावर म्हणजे वाया न जाता म्हणजे चांगल्या प्रकारे काम करता. कंटिन्यू मला तर वाटतं शेटनी चांगल्याप्रमाणे 12 गुलाल आहेत. आजचा 13वा गुलाल आहे. 12 आहे का? मऊ मैदानाविषयी तुम्हाला काय वाटते? तुम्ही जाणकार व्यक्ती आहेत. आम्हाला आता विगरचा अड्डा आणि हा मऊचा अड्डा दोन्ही अड्डा आम्हाला शेटच्या नावाने ओळखले जातात ना, त्याच्यामुळे आम्ही इथं कायम असतो. बरोबर आहे. ठीक आहे, तुमचं थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे. शुभेच्छा देतो तुम्हाला. ओके. मित्रांनो बघा इथेशी बघू शकता स्क्रीन लावलेली आहे आणि जरा आनंद घेता शर्तींचा. बघा किती पब्लिक आहे. आयोजक बोलले होते की स्क्रीन पण आहे आणि कुठेतरी स्क्रीनचा फायदा उचलताना दिसतंय पब्लिक. हे बघा बघा कोण कोण बसले बघा. हे बघा पब्लिक, कारण की लोकांचं लक्ष नाही शर्तीमध्ये मग्न आहेत. मित्रांनो बघा आजचे समालोचक बघा कोण कोण आहे. समोरचं दृश्य साऊथ वगैरे सुपर फास्ट गाड्या, शहरी बैल, नामांकित बैल, सुपरस्टार बैल कोण होणार अशा मैदानात बिंजोरचे व्हावाचा मानकरी. मित्रांनो बघा मऊ मैदानावरती बघू शकतात कोण कोण आलेले समालोचक. मुंबईचे बुलंद आवाज पाहायला भेटतात बघा. राहुल इकडे बघा, राहुल आहेत, फुलोरे मामा आहेत. बघा मऊच्या मैदानावर मुंगा आणि सायराटचा गुलाल झालेला आहे बघू शकतात. आणि बैला पण सोडलेले आहेत आता. हे बघा सायराट आहे आपला आणि इकडे आपला मुंगाडॉन नारपुलीकरांचा बघा आलेला भाई. बघा बघू शकतात महबूब गुलालाचा मानकर झालेला आहे. मला पाहायला भेटतं बघा मऊ मैदानावरती. कुठला हो? मित्रांनो बघा गोलवलीकरांचा सोन्या आणि चिरलेकरांचा महबूब गुलालाचा मानकर झाला. आत्ताच नुकताच बिंदोर झाली आणि त्याच्यामध्ये मित्रांनो बघा महबूब बैलाचे मालक दीपकदादा पाटील ते देखील आलेले आहेत आणि त्यांचा वाघ गुलालामध्ये आहेत. आणि शेठची पण एंट्री झाली. शेठ खाली गेले होते आणि आता आलंच. मित्रांनो गाडीवरती आहेत शेठ महबूब बैलाचे मालक आणि दादा आहेत दुसरे. त्याचं नाव नाही सचिन दादा. इकडे बघा मित्रांनो केवळकरांचा पण शेट आहे तिकडे बघा. बैलाचे मालक आणि शिव आहे इकडे गुलालमध्ये. मित्रांनो बघा हे काका आहेत, त्यांनीच बोलवलं होतं आणि व्हिडिओ पण घेतलेली थोडीशी. बाबा बाबा
टाक भाई टाक, गुलाल भेटले. मित्रांनो बघा समोर बघू शकता दुच्चू आलेला आहे बघा. सोनू बोपतराव यांचा रुच्छ देखील निघाला बघा. कल्यासाठी सज्ज बघा. कुमार आयुष्यामर माने धोपरकरांचा बिच्छू आणि पोलीस त्यांच्यासोबत पोलीसराव प्रवीण शेटपाटील बोदेवली यांचा पोलीसराव आजच्या मैदानात बघा. बिंदरला नाव तर जोर झाला नाही. बिच्छू आणि पोलीसराव गाड्याने बघा पाहतो बिंदरचे बघा. सुंदर गाड्यामध्ये सुंदर अशी गाडी. मित्रांनो बघा आजच्या मैदानात बिंदरला नाव त्याच्या प्रसन्न कुमार आयुष्यामर माने भोपाळ 2 बाजल्या 2 गोंडेच आहे. यांना देखील अशा मैदानात जोर झाला आहे. त्यांनी नाव काढून घेतलेलं आणि गाडी चालली बघा. कृष्णामुळे सांगण्याचा आशा पेंगलच्या बोलाचं मानते बघा. पेंगल आवाजाने 200 रुपयाला कमी आभार देणार. सुंदर गाडी पाहिजे बघा. होता स्वर्गीय किशोर अनंता पाटील बोनिवली विराज प्रवेश पाटील बोनिवलीकरांचा पोलीसराव त्याला देखील आजच्या मैदानात जोर झाला नाही. गाडी झाली फेऱ्यासाठी